स्कूलमध्ये पॅरेंट मीटिंगला येतात किंवा अशा काही फंक्शनला येतात ते जबाबदार पालक आहेत असं आपण म्हणून चालेल. ठीक आहे. कारण सर्व आपण जे करतो कमवतो ते मुलांसाठीच करतो, बरोबर. आणि त्याच्यासाठी आपण वेळ नाही किंवा मी उतरून आलं. माझं एक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, MKCS ॲथोराइज्ड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, की जिथे गव्हर्नमेंटचा कोर्स शिकतात. तर मला तिथे सरांनी आपल्या त्या शाळेवरती याच्यासाठी बोलवलंय की आपल्या शाळेमध्ये एक कॉम्प्युटर लॅब असेल. जसं की आता पाहिलं तर AI चा जमाना आहे, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. त्याच्यावरती तुम्ही जर मोबाईल वापरताय तर आपल्याला माहित असेल की याचा AI चा किती प्रभाव पडलेला आहे सर्वच गोष्टींवर. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, मुलांच्या हातात मोबाईल आहे, मोठ्यांच्या हातात मोबाईल आहे. जवळपास आपला दिवसातला बराचसा टाइम त्या मोबाईलच्या याच्यामध्ये गेलेला आहे. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये चांगलं पण काही घेण्यासारखं आहे, काही वाईट पण गोष्टी आहेत. तर मुलांना त्यापासून डायव्हर्ट करून आपण कॉम्प्युटरची आवड किंवा जे काही कोडिंग आता जे पुढे चालू आहे, कोडिंग प्रोग्रामिंग अशा प्रकारचं जे नॉलेज आहे हे मुलांना भेटलं पाहिजे. बेसिक सर्वांनाच समजतं, कॉम्प्युटर असू द्या, मोबाईल असू द्या. मोबाईल वापरायला कोणाला शिकवावं लागत नाही, पण कॉम्प्युटर शिकावं लागतं. कारण त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन फंक्शन्स असतात आणि ह्या सर्व गोष्टी मुलांना आपल्याला मोबाईल नाही शिकवता येत, तर कॉम्प्युटरवर शिकवल्या जातात. मुलांना लहानपणीच जर त्याचं नॉलेज असेल तर आपण पाहतो की काही थोड्याच म्हणजे ग्रॅज्युएट 10वी नंतर 12वी नंतर मुलं डिप्लोमा डिग्री करतात आणि त्यांना IT किंवा जॉब ऑफर केले जातात. तर ह्याच्यासाठी मुलांना जर अगोदरच कॉम्प्युटरचं ज्ञान असेल तर ती मुलं ह्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे ज्या स्पर्धा परीक्षा असतात की त्यामध्ये ते चांगल्या आणि काय केले कॉम्प्युटर लॅबसाठी किंवा कॉम्प्युटर प्रत्येक शाळेत ठेवण्यासाठी थोडासा पुढाकार घेतलेला आहे. त्यांनी काही बाहेरच्या वेंडर्स किंवा जे लोक आमच्यासाठी कॉम्प्युटर आणि बाकीचे इक्विपमेंट उपलब्ध करून देतात अशा लोकांना पुढे दिलेलं आहे, काम दिलेलं आहे की तिथे प्रत्येक मुलामागे 100 ते 150 अशा प्रकारची फी आकारली जाते आणि त्यांना कॉम्प्युटर म्हणजे 5वी पासून ते पुढच्या वर्गासाठी प्रत्येकी कंपल्सरी असं कॉम्प्युटर प्रशिक्षण दिलं जातं, की ज्यामध्ये त्यांना वर्क वाईज सिलेबस तयार केलेला आहे. त्या सिलेबसमध्ये त्यांना समजेल असं बेसिक सर्वांनाच आहे. त्यानंतर ऍडव्हान्स टूल शिकवले जातात, पुढचे ऍप्लिकेशन शिकवले जातात आणि 10वी पर्यंत मुलगा एका अशा स्टेपपर्यंत जातो की त्याला जे काही 10वी पाहिलं असेल की गुगलला सर्च केलं की आपल्याला सगळं भेटतं. गुगलमध्ये आपल्याला सर्च करताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ते पण दाखवल्या जातात, वेगवेगळ्या दाखवल्या जातात. पण ChatGPT असा प्रोग्राम आहे की ज्यामध्ये आपल्याला ती माहिती आता तुम्ही जे आपल्या समोर टीम बघताय की जे काउन्सलर आहे, DK सर आहेत, त्याच्यानंतर शेला सर आहेत, मुकेश सर आहेत, किशोर सर आहेत, की आता स्कूल ग्रुमिंग होते याचं आपल्या बाजूचं कन्स्ट्रक्शनही चालू आहे. पूर्वी स्पेस कमी होता, थोडंसं अडचणी आम्हालाही येत होत्या आणि कोरोना नंतर एक तर पहिल्यांदा मुलांचा बेस तयार करणं की तो गरजेचा होता. ठीक आहे, जर तुम्हाला ABCD येत नसेल तर तुम्हाला AI काय शिकवण्यात मजा नाही सर. तर 3 वर्ष आम्ही काय केलं की कोरोनानंतर जेव्हा बॅच आमच्याकडे आली की बेसिक त्यांचं एज्युकेशन झालं की त्याच्यावर भर दिला. त्याच्यानंतर आता तुम्ही बघितलं असेल की नॉर्वेचे जे आपले गेस्ट होते त्यांनी आपल्याला 5 कॉम्प्युटर शाळेला गिफ्टिंग केलेला आहे. आणि जो समोर स्पेस आहे तिथे आपली सायन्स लॅब आणि कॉम्प्युटर लॅब होते की जे मित्र तेव्हा फ्लायर ग्रुपवर टाकत मी सगळ्यांनी बघितलंच असेल. बघितलंय का व्हॉट्सअप ग्रुपला सगळ्यांना. सर्वात आधी मी हे सांगू इच्छितो की आज जेवढी पालक या ठिकाणी आलेले आहेत, जे विद्यार्थी असतील, तुमचे पालक जे असतील, सर्वात भाग्यशाली विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे तुमच्यासारखा पप्पा आणि तुमच्या आय पर्सनली क्लॅप फॉर यू दॅट कारण की जवळपास 150 आपली हे आहे संख्या आणि 150 संख्या म्हटल्यानंतर मम्मी पप्पा पकडले तर 300 होतातच. ठीक आहे, 300 त्या ठिकाणी नाही आहे, त्यापेक्षा कमीच आहे. आणि ही फार दुर्भाग्यशाली गोष्ट आहे की बाकीचे पालक विद्यार्थी असून सुद्धा पालक आले नाहीये. याचा अर्थ इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली म्हणाल तर आपण म्युच्युअल कन्सेंटमध्ये ज्या मुलांना जन्माला आहे त्यांच्यासाठीच तुम्हाला वेळ तर मग ते एक जबरदस्ती झालं असेल किंवा असू शकते. पण सगळ्याच पालकांना असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी फर्स्ट आली पाहिजे, माझा मुलगा माझी मुलगी चांगली दिसला पाहिजे, माझा मुलगा माझा मुलगी हमेशा समोर असायला पाहिजे. या ठिकाणी बसलेले सगळे तुम्ही या ठिकाणी पुस्तक शिकलेले आहे. तुम्ही आले होते फर्स्ट नंबर आलो फर्स्ट नंबर. तुम्हाला काय बरं वाटते? आपण आजकाल सगळे पॅरेंट्स लोक 80% पॅरेंट्स लोक ऍज पर स्टडी 80% पॅरेंट्स लोक आपण आपल्या मुलांना करेक्ट करण्यामध्ये लागले आहे. 80% पॅरेंट्स करेक्ट करण्यामध्ये कसं आकडा वाजू प्रवास अशी नको करू प्रवास काकू काय म्हणत मावशी काय म्हणत मावशी नव्हते मला काय मावशी कधी काय मावशी बद्दल आपण काय लोकांचा विचार करून द्यायचा. सगळ्यात अगोदर आपलं लाईफ ह्या ठिकाणी त्या दिवशी सुटली ज्या दिवशी आपण या 4 लोकांचा विचार करून सोडून कोणत्या 4 लोकांचा जे आपल्या जीवनात काय असते. एका मिडल क्लास फॅमिलीसाठी जीवन जगणं थोडंसं फार कठीण असते. एक तर एकदम श्रीमंत राहायचं, ठीक आहे, म्हणजे पैसा सगळ्या गोष्टी छापून घेतो, बरोबर. नाहीतर मग एकदम गरीब राहायचं, एकदम गरीब म्हणजे कोणालाच काही चिंता नाही, मला काही गंजन नाहीये, ठीक आहे. परंतु मिडल क्लास होणं थोडंसं असं वाटतं की आपलं सगळं झाकून द्यावं लागतं, द्यावं लागतं, उत्तर द्यावं लागतं, सगळ्यांना सांगावं लागतं. नातेवाईक काय म्हणतील, भावाचा मुलगा एवढा ग्रो केलेला आहे, बहिणीचा मुलगा एवढा ग्रो केलेला आहे, शेजारच्या मुलांनी एवढे मार्क कमवलेले आहे, माझंच का करत नाही. आणि याचाच आपण काय करतो, पूर्ण हा जो ट्रेस आहे आपल्या मुलांमुलींवरती करतो. हे चुकीची गोष्ट पहिली. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं की आपण कम्पेअर करतो आपल्या मुलांना मुलींना की हा पहिला नंबर का येत नाही, हा समोर का जात नाही, हा एवढा काळा का दिसतो.
ठीक आहे. आपल्याला एकदम काय आहे की एकदम मुलगा असा एकदम जर मिळाला तर एकदम डिझाईन करून की याचे नाक असे असायला पाहिजे, डोळे असे असायला पाहिजे, असायला पाहिजे, हाईट एवढी असायला पाहिजे, कलर एवढा असायला पाहिजे, तो माझ्यासारखा एवढा असायला पाहिजे, बापासारखा तेवढा असायला पाहिजे. आपण हे ठिकाणी जे आहे गृहीत धरतो. आपण जे करू शकलो नाही, आपण आपल्या करिअरमध्ये जे करू शकलो नाही, आपण आपल्या मुलांना फ्रस्ट्रेशन मध्ये त्याला एक टार्गेट करतो, त्याला ते करिअर बनवतो की मी करू शकलो नाही, आता तू हे कर. गरज नाही. कारण की सिंपल उदाहरण आपल्या समोर आहे. आपण कम्पेअर करू नका, एकाच कलरला एकाच गोष्टीवर धरून बसू नका. कारण की जर लाईफ मध्ये एकच गोष्टी असतील, एकच गोष्ट झाली असती, तर त्या गोष्टीचं महत्व राहत असतं. सपोज दोनच रंग असते किंवा एकच रंग असतात, फक्त काळा रंग असतात, तर बाकीच्या रंगाचे तुम्हाला माहिती आहे गर्भसंस्कार, माहिती आहे ना गर्भसंस्कार, तुम्हाला माहिती आहे गर्भसंस्कार काय असतात. गर्भसंस्कार हा एक विषय आहे, तो आता समोर ट्रेंड मध्ये येणार आहे. गर्भसंस्कार गर्भसंस्कार म्हणजे ज्यावेळेस आपल्या पोटात बाळ वाचा, टीव्ही मध्ये चांगले कंटेंट बघा, तोंडातून नेहमी चांगले शब्द काढा, ठीक आहे, चांगल्या गोष्टी बघा, तर हे संस्कार तिथून चालू होतात. रामायण महाभारत आहे ते ऐका, श्लोक आहे ते ऐका, म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी ऐका, ठीक आहे, नेहमी हसत खुशीत राहा, चांगल्या गोष्टी खा, नेचर मध्ये राहा, ते संस्कार तिथून चालू होतात. म्हणजे खरोखर त्या बाळाला तिथून जे आहे जे कनेक्शन आपल्या मातेच्या पोटामध्ये जे असते ते कनेक्शन तिच्या हृदयापासून असते जुळलेलं, तिच्या मनापासून जुळलेलं असते, तिच्या ब्रेन पासून जुळलेलं असते, आणि ह्या सगळ्या गोष्टी